आणि पहिलाच मासा दाखव गोलू. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक मोरे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा गोलू आहे. तर आज आम्ही रॉड फिशिंग करायला जाणार आहोत. पारंपरिक जे तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल, पहिला ब्लॉग आपला, तो तशी पद्धत नाही करणार. आज आम्ही रॉड फिशिंग करणार आहोत. हा बघा रॉड फिशिंग आहे. तर आता आम्ही रॉड फिशिंग करायला जाणार आहोत. बघूया काय भेटतं आहे का. डेली नाही करत पण कधीतरी करतो. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. चल भेटू मग. आता आपण स्पॉटवर आलो आहोत. आमचा स्पॉट आहे इथे, आम्ही गरवणार आहोत. माझ्यासोबत गोलू आहे. गोलूकडे रॉड आहे. तर मासे पकडणार आहोत आम्ही. दाखवतो तुम्हाला स्पॉट काय आहे काय नाही ते. भेटू मग स्पॉटवर. तर हा बघा आमचा असा स्पॉट आहे. दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये, तुम्ही थांबून राहा. कुठे कुठे मासे पकडायला येतो ते बघा तुम्ही. ही आमची मसवटी आहे, ही बघा. आणि इथे आम्ही मासे पकडायला येतो. हा आमचा स्पॉट आहे. गेल्या वेळी गोलू आलेला इथे. तर गोलूला ॲक्टिव्हिटी दिसते बोलतोय गोलू. बघूया काय भेटतंय का. आमचा स्पॉट आहे इथे आम्ही मासे पकडतो. ॲक्टिव्हिटी दिसत असेल तुम्हाला, दाखवतो. हे बघा मासे आहेत. बघूया, लागला तर नक्की दाखवेन. मी एक कास्टिंग करू बघू काय. पहिल्याच कास्टला ना गोलूला मासा लागला. गोलू दाखव. थांबा मित्रांनो, पहिल्याच कास्टला लागलाय. पहिलाच कास्ट आणि पहिलाच मासा दाखव गोलू. हातात असो गालपटात हात. गुंजली आहे. गुंजली आई नाही रे, शेरवो असतो लो. शेरो खूप ट्राय केला, खूप कास्टिंग केली, काय नाही भेटलं. एकच भेटला, शेरवा. मोठा आहे मासा. गोलूला भेटला. गोलू आज खुश आहेस ना. गोलू आज खुश आहे. गेल्या वेळी मला पण गावलेला, त्याचा पण फोटो टाकेन मी तुम्हाला. त्याची व्हिडिओ नाही काढलेली मी. ब्लॉग मध्येच टाकूया फोटो. थंबनेलला पण लावू. ब्लॉग मध्येच टाकणार. आणि गोलू जरा सांग कुठलं लूर होतो, काय होतो. दाखव जरा. रेड कलर दाखवतो तुम्हाला कोणता लूर होता. आणि ह्या लूरच्या खालती मारलेली बाईट. अभियादा म्हणत होता की ब्लॉक करूया म्हणून, पण मासा खूप माहिती होतं मला सुटणार आहे म्हणून मी फास्ट घेतलं आणि वर आल्यावरच मासा सुटला. वरती तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. वरती आल्यावर सुटलेला आणि ते खालती बाईट झाल्यामुळे तो सुटला वरती आल्यावर. घरचे रिॲक्शन बघायचे आहेत गोलूच्या, कारण तिची बहीण आहे ना, ती एकदम अशी फुल रिॲक्ट करणार. अगो बाई तशी करणार. तुम्हाला दाखवेन तिचे रिॲक्शन. तर भेटू मग. चला. तर मित्रांनो, ही आहे शेती. आता हे भात कापायला झालंय. आता सगळं पिकलं वगैरे भात आहे. हा व्ह्यू बघा. बोलू बोलतोय काय काय जणांनी कापलं पण आहे. हा आता सगळ्यांचीच कापायला सुरुवात झाली आहे. कारण जसा पाऊस संपतो, ऊन लागायला सुरुवात होते, तेव्हा भात पिकायला सुरुवात होते. मग माणसं कापायला सुरुवात करतात. खूप जणांनी कापलं पण आहे. हे बघा, पारंपरिक पद्धत आहे आमची शेतीची. आता खूप जण असे करत नाहीत, पण जे गावी स्थायिक आहेत ते लोक करतात. कारण सरकारने महागाई किती केली आहे. सरकारने महागाई किती केली आहे काय म्हणून. गरीब माणसं असतात जे नोकरीला नाही, जे मजुरी करून खातात, त्यांना काय परवडणार आहे 40-50 रुपये किलो तांदूळ. त्यामुळे म्हणून मग शेतकरी शेती करतात. तर अशी असते
शेती दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आहे शेती आणि कापतायत. भात कापायला सुरुवात केली आहे. व्हिडिओ हवा असेल कापणीचा कसा असतो तर तुम्हाला दाखवेन मी. हे बघा इथे तर आम्ही ना लोक घरी आलो आणि सानूची ना घरी कोणाला माहित नाही मित्रांनो. आणि घरी कोणालाच माहित नाही मासा लागलाय तो. आता ना तुम्हाला सानूची रिॲक्शन दाखवतो फक्त मी. सानू कशी करते ओ गो भाई जे करते ते दाखवतो तुम्हाला. तर भेटतो. गोलूच्या आजीची रिॲक्शन बघा. शेरवो ते का म्हणतात मोठे झाले. शेरवो म्हणतात. काय काय मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका. कारण का जे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकू ते तुम्हाला सर्वात पहिले जातील आणि तुम्ही सर्वात पहिले बघशाल ही आमची अपेक्षा. आणि तर बाकीचे काय ते अभियादा बोलेलाच. तर भेटू पुढच्या ब्लॉगला. बरोबर बोल. बाय.